आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय जय बोले आई गावदेवी 11 संघाला. सो नक्कीच रिक्वेस्ट आहे B11 संघ, आपण जरी हा सामना गमावला असला तरी मित्रांनो नाराज होऊ नका, घरी जाऊ नका प्लीज. शुभम पवार अँड कंपनी B11 नाराज होऊ नका मित्रांनो, थांबायचं आहे कारण की आज मेजवानी आपल्यासाठी सुद्धा आणि त्या मेजवानीचा त्या जेवणाचा आस्वाद आपण घेऊन जायचं. सोला मैदानाकडे पुन्हा कॉम्बॉक्स मध्ये करतो परिवर्तन, या ऐकूया त्याच्या पूर्वार्धामध्ये पुन्हा एकदा सामना जिथे सुरू होईल ओमरुद्र 11 आणि जय बोले आहे गावदेवी या दोन संघांमध्ये. या ऐकूया मायक्रोफोनवरती आमचे परम मित्र पुन्हा एकदा कल्याण परिसरातील नितिवली गावचा घोड आवाज प्रथमेश ठाकूर यांना. सुरुवात करायचं माणसं जास्त वेळ घेऊ नका विनंती आहे. हे पेनल्टी आहे का? राजन पवार यांना विनंती की आपण तिथून राजेश पवार यांना विनंती की आपण तिथून सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना थोडं बाजूला करायचं आहे. तिथे प्रेक्षक थांबू नका विनंती आहे प्लीज. महेश आपल्या पॅनल्टी 2 रनची असं सांगतायत बघा बाकीचे, कारण मगाशी तुमचा एक प्लेअर आतमध्ये गेलेला नाही आहे. ओके हरकत नाही. एका बाजूला महेश आणि दुसऱ्या बाजूला हर्ष आपल्याला पाहायला मिळतो. सामन्याची सुरुवात दोन्ही संघांना विजयासाठी भरपूर सारा शुभेच्छा. पहिलाच बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू वैभव आहे गोलंदाजी मार्कवर. बॉलरद्वार पुढचा बॉल ऑफसाइडच्या मध्ये फटका खेळला. चांगला फटका आहे. गॅप शॉट सिलेक्शन पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये, त्याचा फायदा पूर्णपणे मिळाला फलंदाजाला. महेश पाटीलच्या बॅटमननं चौकार. व्हाईट बॉल अवांतर दाबेचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या 5. महेश आणि हर्षी जोडी सध्या कपटीवरती आपण पाहतो. त्या बात सल्लूभाई आले गॉगल लावून. आज पण काल मॅन ऑफ द मॅच मिळाले, पण आता फटका बा काय लाजवाब फटका आपल्याला पाहायला मिळतोय. महेश पाटीलच्या बॅटमधनं खेडकाई गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. महेश पाटील यांच्या संगमामध्ये चांगल्या टच मध्ये आणि या स्पर्धेमध्ये देखील चांगले प्रदर्शन नो डाऊट त्याचं आपल्याला पाहायला मिळालं, मध्ये काही शंका नाहीये. आज खेळ कसा असेल
संघासाठी महत्वाचा खेळाडू महेश पाटील बॅटशी काढायला लागले आणि बॉल हा देखील जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या देखील 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. महेश पाटील आता काही थांबायचं नाव घेत नाही, आघाडीला आला आणि तब्बल 14 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमध्ये आला. संघाची सांघिक धावसंख्या 15 वर आहे. जवळपास 350च्या सरासरीने त्याची बॅटिंग सुरू आहे. कोणाला ऍक्टिव्हा स्कूटीची चावी मिळाली असेल तर त्यांनी लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्यायचं प्लीज. आता तेजस घरी जाऊ शकत नाही अथवा फुल टॉस ऑन साईडला खेळलेत. हा देखील चांगला फटका आहे आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. चौकार आला. 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. या चेंडूवरती आपण पाहिलं तर चौकार आला आणि 4 धावांच्या पद्धतीने धावफलक पुढे. सध्या टीमची टोटल आपण पाहिली तर ती तब्बल 19 आकडाभर. स्विच हिट केलाय. क्या बात आहे. टिपिकल महेश पाटील इन ऍक्शन. त्याच्या बॅटमधनं आणखी एक चौकार. चांगली फलंदाजी महेश पाटीलची आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग. धावसंख्या तब्बल 23 वर 23 ऑन बोर्ड. 23 धावा तब्बल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 23 आहेत. महेश पाटील मात्र आता जणू काही आग ओढतायत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क मध्ये आपण पाहतो तो षटक क्रमांक शक्ती आणि आपण पाहतो सध्या दुसऱ्या षटकामध्ये त्यांना 5 रन केले गेल्या. पॉइंटच्या दिशेने खेळायचा होता. थर्डमॅनला चालला बॉल पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये आणि आता मात्र धावांचा पाऊसच आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल हा देखील जाईल थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. नक्कीच जय बोले गावदेवी 11 संघाला 4 धावा आणखीन मिळतील म्हणजे धावफलक आता तब्बल 27 आकड्यावरती 27. आणि ओम रुद्र म्हटलं तर डिफेंडिंग चॅम्पियन आहेत सध्या. लगातार 2 वर्ष मात्र ते जिंकतात. आता मात्र या वर्षामध्ये महेश पाटील थोडे अग्रेसिव्ह दिसतात. चांगला प्रोत्साहन आपल्याला पाहायला मिळतं. मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली आतापर्यंत आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला पाहिलं हर्ष बॅटमध्ये देखील एक चौकार आला. 27 आहेत. पुढचा बॉल स्विच हिट लगावलाय. बॉल जाईल का पाहायचंय. अडलाय का जाईल मागे अंपायर पाहतायत आणि अडवला चेंडू नाही गेला बाहेर. 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चौकार आलाय. शुभम बघा आता थोडे नाराज असतील. शुभम हरकत नाही. थोडा वेळ थांबा आराम करा. डाळ मुंडी वगैरे आहे. चांगली जेवणाची सोय जेवण वगैरे करूनच जा. हरलं तरी खाऊन जा. जेवणाची सुविधा आहे आपल्याकडे. धावसंख्या पाहिलं तर 31 धावा 31. कारण आता बोलून देणारच नाही कोणाला. तो जिंकलाय तर लाऊड अपील LBW. विकेट इथे मिळेल पायथीच्या स्वरूपामध्ये. पहिला धक्का लागतो बॅटिंग करताना. तो नक्कीच जय बोले आहे गावदेवी 11 ला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तो किरण.
किरण आला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. समोर कुठे राहतात आम्हाला मॅचला सुरुवात झाल्या. पुन्हा एकदा धावसंख्या पाहिला तर धापटला परत येऊन पोहोचल्या त्या 32 धाबा धावपल काढतो आपण पाहतो. थोडा टेम्पो अजून पुढे घ्या, थोडा पुढे घ्या अजून टेम्पो. आवाज जाणार नाही नीट. सॉफ्ट हँड खेळला ते एका धावेच्या शोधात. तिथे काय घडलंय? नॉट आउट आउटिंग. रिव्ह्यू नाहीये बघा, आपण रिव्ह्यूची मागणी करू नका. रिव्ह्यू नाहीये. ऑनफिल्ड अंपायरला रिव्ह्यू असेल तर बघतो कॅमेरामध्ये पण कॅप्चर आला पाहिजे. अंपायरला रिक्वायरमेंट असेल तर घेऊ शकता, पण तो कॅप्चर पण व्हायला हवा. धावसंख्या दाखल करते तब्बल 33. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धाबा दाखल करते आपण पाहतो लागल्या जातात. चांगली बॅटिंग सध्या दोन्ही फलंदाज करताना आपल्याला पाहायला मिळतील. खिडकी प्रीमियर लीगची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये बराचसा व्यक्तिमत्वाचा चांगला सहकार्य आपण पाहतोय. हेमंतजी घरत साहेब, बिंदाजी ठाकूर साहेब, विनोदजी ठाकूर साहेब असते, त्याचप्रमाणे वेशी माता ग्रुप या सर्वांच्या मोलाचं सहकार्य स्पर्धेमध्ये, त्याचप्रमाणे राजेशजी पाटील साहेब असतील जे नक्कीच त्यानंतर प्रभा एंटरप्राइजेसचे दत्ता जगन्नाथ पाटील साहेब असतील, त्यांचं देखील मोलाचं सहकार्य स्पर्धेमध्ये. थोडा आवाज कमी करतो बघ, किंकिंग होतो. गोलंदाजी मार्कवरती जयेश स्वतः पोलार्ड नक्कीच आपण पाहिलं. पोलार्डला गोलंदाजी मार्कवर. ऑफ ट्रॅकर ऑन साइडला महेशचा फटका फसलाय आणि विकेट इथे मिळेल. मॅचची गोल्डन विकेट मिळवली आहे. महेश पाटील बाद झालाय. गोठ्या बघा सुयोग आहे तिथे. काल आय थिंक 49 वरती आउट झाला तो. हाफ सेंचुरी राहिली त्याची. आज पूर्ण करेल कदाचित. महेश बाद झालाय आणि आता नवीन फलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. त्यानंतर आपण पहिल्या स्पर्धेमध्ये अनिलजी पाटील साहेबांचा मोलाचं सहकार्य, मंगेशजी पोषा साहेबांचा मोलाचं सहकार्य, मंगेश पोषा पवार साहेब, त्यानंतर साहेबोले गावदेवी खिडकाई क्रिकेट संघाचं देखील महत्वाचं सहकार्य आपल्याला पाहायला मिळालं स्पर्धेमध्ये. प्रमोदजी पाटील साहेब, महेशजी गरज साहेब, संजयजी पाटील साहेब आणि नवराजी पवार साहेब सर्वांचा मोलाचा विशेष सहकार्य आपल्याला पाहायला मिळतं. असायला असा प्रयत्न बॉलमध्ये बराच कार आला. क्षेत्ररक्षक बरोबर दूरवरून आल्यात. धावसंख्या मिळते फक्त एक सिंगल धावफलक पुढे. टोटल टीमची आपण पाहतो ती 34 वर. सध्या दोन्ही खेळाडू 40+ फॉर्मॅटचा आपण पाहतो. ओव्हरचा 40 अधिक आहे आणि त्याचा खेळ कसा असेल पाहायचा. सध्या स्ट्रायकिंग एंडवर किरणला आपण पाहतो. स्ट्रायकर किरण आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतो तर विशालला लॉप करायचा होता. क्षेत्ररक्षक तिथे आहेत.
झेल आणखीन एक चांगला शिफ्ट टिपलाय. व्हेरी गुड कॅच. चांगला झेल टिपतात इथे डीप मध्ये. महेश पाटीलचा देखील यापूर्वी झेल चांगल्या टिपल्याने आता देखील किरोचा देखील चांगला झेल टिपला. विकेटचं पतन. फलंदाज बाद. नवीन फलंदाज नितेश दाखल झाला. पुढचा बॉल. ओ डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. खिडकाई प्रीमियर लीग KPL स्पर्धा. आता मौनीश पाटील अंबाडी बघा ते देखील आमच्यासोबत जोडले गेलेत यूट्यूबच्या माध्यमातून. supersport.in मलकाम आपलं देखील स्वागत आहे. आणि त्या 26-27-28 रिझल्टच्या नंतर प्रीमियर लीग मध्ये देखील ते आमच्या समोर आहेत. दरम्यान धावसंख्या पाहिली तर 35 धावा. .35 35 धावा. अजूनही 12 चेंडूचा काही शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये तर 20-25 धावा संख्या जर इथनं बनला गेल्या तर मात्र एक चांगली टोटल असेल बॅटिंग टीमला. म्हणजे गाजो बोले क्रिकेट संघासाठी. वेदांत आला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विशाल आणि वेदांत ही जोडी अजूनही खेळपट्टीवरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि नक्कीच अगदी विचार केला तर साईडला खेळण्यात फटका चांगला चालला बॉडी मध्ये. क्षेत्ररक्षक इथे मात्र थोडे फंबल झाले. 2 धावा मिळतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 2च धावा मिळतील. आणि सुशील उसटण्याला जर पाहिलं तर सध्या राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह आपल्याला पाहायला मिळतोय. मग सर्वांना विनंती की आपण तिथे जायचंय. भाविक भक्तांची सोय होण्यासाठी मात्र आपले नक्की सेवा तिथे आपण थोडी करायचं. पण दरम्यान फटका आणखी एक चांगला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. कॅच देखील सोडली आहे. काय करतायत आता इथे मात्र फक्त हास्यमय नाट्यमय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. 3 धावा तब्बल इथे घेतल्यात. जिथे एकही धाव मिळाली असते तिथे 1-2 नाही तब्बल 3 धावा मिळतात. चांगली रनिंग विकेट. पण क्षेत्ररक्षण खराब आहे भरपूर. आता होम रुद्र 11 बघा फलक 2 वर्ष चॅम्पियन राहिलेत. चॅम्पियन झाले कसे. जर असं क्षेत्ररक्षण होत असेल
आता या वर्षी मला तर वाटत नाही का यांचं काय कर नाही ते. ओ चांगला सेंड होता, कमबॅक केलाय लगेच. डॉट बॉल. पुढचा चेंडू घेऊन चांगला फटका समोर क्षेत्ररक्षक. एक धाव केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि 2 धावा बघता बघता पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या झाल्यात त्या 42 धावा झाल्यात महेश. 42. विशाल पवार आपण तिथून उठायचं विनंती आहे. फटका हवेत, क्षेत्ररक्षक नाही आहेत. पुन्हा 2 मिळतील. दोन धावा आपल्याला पाहायला मिळतात पूर्ण केल्यात आणि षटकाही समाप्ती झाल्या. 44 धावा धावफलकावरती. 4 षटकांनंतर 44 झाल्यात. पाण्याची मागणी करतायचा, पाणी घेऊन जायचं. विशाल आपल्या संघाला 3 धावांची पेनल्टी दिली जाईल जर आपण पुढच्या 2 मिनिटात तिथून उठले नाहीत तर. चला जास्त वेळ घेऊ नका. चला महेश या बाहेर लगेच. विशालसाठी शेवटचा फायनल ऑफिशियल कॉल, अन्यथा ईश्वरी 11 ला आय थिंक पेनल्टी 3 धावांची हरकत नाही. चालेल. ओके. शिवसाई इंटरनेट हाय स्पीड वायफायची सुविधा आपल्याला पाहायला मिळते सध्या या स्पर्धेमध्ये. युवा राष्ट्रवादी कल्याणचे अध्यक्ष नवनाथजी पवार यांचं देखील इथे शुभागमन द्यायला वेलकम. आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आणि त्यांच्याच वतीनं ही सामनाभरच्या आकर्षक ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत झाल्या. नवनाथजी पवार साहेबांना विनंती, आपण व्यासपीठावरती आमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज तयार. ओ सॉफ्ट हँड खेळायचा होता, स्ट्राईक हवी आहे. आता मात्र वेदांत काय करतात बघा एक्झॅक्टली. आणि दरम्यान इथे मात्र विकेट मिळेल. हा बाद कोण असेल, विशाल की वेदांत. आणि क्रॉसिंग झाली आहे कदाचित. नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाजच बाद असणार आहे. वेदांत आय थिंक बाद असेल. हो फटका हवेत. काय कॅच घेतली आहे. पोलार्ड बघा किती खुश आहेत कारण इथे विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद तर झालाय.
बिनजोड सारख्या मॅचेस 4 फेब्रुवारीला बिनजोड सिंगल मॅचेस असतील. प्रवेश फी 200 रुपये. आपण सुनील पाटील, जितू पाटील आणि वेदेश्वर पाटील यांच्याशी संपर्क साधू शकता. आणि अगदी विचार केला तर सिंगल मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. किशोर ठाकूर त्यांच्याशी देखील आपण संपर्क साधू शकता. आता बिनजोडच्या मॅचेस असतील. आता ओमकार यस 200 रुपये प्रवेश फी असेल. सिंगल मॅचेस, साखळी सामने नाही आहेत. हो, यावेळेस विकेट करायचा होता. स्ट्रायकिंग एंडवरती चेतन आहेत. धावसंख्या झाल्यात 44 आणि चेंडू आता शिल्लक आहेत ते 2. या षटकात अजून एकही धाव आलेली नाहीये. 2 षटकांमध्ये 33 होत्या आणि आता 5वं षटक समाप्त व्हायला आलं आणि फक्त 44. म्हणजे महेश पाटील वरती संपूर्ण संघ अवलंबून. आणि काय करतायत, स्ट्राईक सोडून निघाले आणि आता सल्लू मैदानाच्या आतमध्ये. किडकाई गावात सगळ्यात मोठी फॅन फॉलोइंग आहे. इंटरनॅशनल लेवलची पर्सनॅलिटी त्याची बघा. चष्मा वगैरे घालूनच ते खेळतात. मागे नॅपकिन आहे. सल्लू एका चौकारला 200, षटकाराला 500 रुपये सल्लू व्हायसाठी. हो, इथे बाद झालाय. मला आउट झाल्यावर काहीच नाहीये. रोख रक्कम 11 रुपये मिळतील, ते आपण घेऊन जा. आणि नक्कीच काय कमबॅक केलाय. आपण म्हटलं होतं सुशील की पहिल्या 2 ओव्हरमध्ये 33 आल्यात. पोलार्डवरती बरेच प्रश्न, टीका टिप्पणी केली जात होती आणि त्यानंतर मात्र काय कमबॅक. शेवटच्या षटकामध्ये एकही धाव खर्च केली नाही. तब्बल 4 विकेट आणि मेडन ओव्हर राहिले. ती नक्कीच गोलंदाज सागरची. क्या बात आहे, सागर काय गोलंदाजी केली आहे. काल पण मेडन ओव्हर, म्हणजे कालच्या दिवसामध्ये देखील मेडन षटक हाताळण्याचा विक्रम आणि आज देखील मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. डिफेंडिंग चॅम्पियन आहेत पोलार्ड आणि डिफेंडिंग चॅम्पियन काय आहेत ते त्यांनी सिद्ध केलं मैदानात. धावा झाल्यात 44 आणि 45 करायच्या. 30 चेंडू 45 ची गरज असेल मॅच मध्ये. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये करा परिवर्तन. मायक्रोफोन वरती मी इन्व्हाइट करतो आमचे सहकारी समालोचक वसप कोळेगावचा एक जबरदस्त आवाज कालपासून चांगली साथ आम्हाला देतात ओमकारजी पाटील यांना इन्व्हाइट करतो मायक्रोफोन वरती. पण यापूर्वी टॉस साठी महेश कोणाला बोलवायचं. टॉस महेश, टॉस ना महेश सांगतील. थांबा महेश, आवाज येत असेल तर टॉस कोणाचा सांगू शकता. पहिली मॅच जिंकलेल्या त्यांच्या अगेन्स्ट वीरा. पहिली मॅच ईश्वर 11 आय थिंक जिंकली आहे. बघा विशाल अजूनही उठले नाहीत. काय करायचं. पॅनल्टी करण पण आहे तिथे. करण 3 रनची पॅनल्टी असेल बघा. असं आहे ते. या करणचा टॉस करूया आपण. वीरा 11 आणि ईश्वर 11 दोन्ही संघांमध्ये पुढचा सामना आणि टॉस केला जाईल. आणि सकारामजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या सोबत असते टॉस करायचा. चला नाणेफेकीसाठी वीरा 11चं कॅप्टन्स आणि एका बाजूला असतील ईश्वरी 11. दोन्ही टीमचं कॅप्टन यायचं लवकरात लवकर.
नाण्यापैकी आपण करूया आमच्या मुख्य व्यासपीठावरती. थँक्यू सो मच प्रथमेश. आणि ज्याचा आवाज आपण खेळाच्या पूर्वार्धामध्ये ऐकला. बोलूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये. दादा फलकावरती एकूण आमचे गुणसंख्या आम्हाला सांगतील म्हणजेच 44 आणि 45 धाव्यांचा पाठलाग करायचा इथनं तो म्हणजेच ओमरुद्र 11 संघाला. डिफेंडिंग चॅम्पियन एकदा मैदानावरती तो खेळतोय. आणि नक्कीच आमचे आज ऑपरेटर सुशील खूप खुश आहेत कारण की आज त्यांचा आवडता संघ आणि दीपेश आमचे नक्कीच जर विचार केला सुपर स्पोर्ट्स वाहिनीचे प्रोप्रायटर यांचा आज आकाशन संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करतोय. आणि कॅश प्राइज झाले आमच्याकडे ते म्हणजेच शक्ती पाटील अनिल पवार कडून शक्ती पाटील साठी आणि दीपक पाटील साठी 4 चौकार. जर चौकाराची हॅट्रिक आली तर 500 रुपये कॅश प्राइज. षटकारांची जर हॅट्रिक आली तर 500 रुपये कॅश प्राइज अनिल पवार यांच्याकडनं. पहिलाच बॉल टप्पा पडला खूप चांगला होता विशालचा. प्लीज एक रिक्वेस्ट आहे खेळाडू कक्षामधनं आपण थोडं साईडला बघा. चला या कॅप्टन आपण या ईश्वरी 11चा कॅप्टन दादा. सो मी इन्व्हाइट करतोय पद्माकरजी ठाकूर साहेबांना यायचंय. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत खिडकाली प्रीमियर लीग 2023च्या पर्वामध्ये. हा सेंडू खूप चांगला होता. शक्तीसाठी डायरेक्ट हिट झालंय का आणि हो झालंय. फलंदाज होतोय बाद. पहिला धक्का बसतोय चुकी गेली बपिंकडीचा बाहेर गेले. कॉल दोघांचंही चुकलं आणि डायरेक्ट हिट झालं. फलंदाज बाद. पहिला धक्का 1 वरती तो म्हणजेच ओमरुद्र 11ला. असणाऱ्यापैकी जिंकले आणि डिसिजन पेंडिंग असणार. चला या डिसिजन पेंडिंग ईश्वरी 11चा. बोलूया पुन्हा मैदानाकडे जिथे पारितोषिक लागलं होतं शक्ती पाटील साठी 500 रुपये 3 चौकार 3 षटकारांसाठी. पण आणि या पारितोषिक मात्र ऑन असणार दीपक पाटील यांच्यासाठी. 16 मैदानाकडे फलंदाज एंट्री झाला. इनात नंबरचा 3रा क्रमांकाचा सुनील आणि सॅकेड एनला म्हणजे सागर. सेंडू फटका चांगला आहे. ऑन साईडला चेंडू चाललाय लॉंग ऑनला. फिल्डिंग चांगली झाली तिथे. दुसरीचा प्रयत्न चालवला फेकी येईल तोपर्यंत 2 कम्प्लीट कलेक्टिंग होत नाहीये गोलंदाज. जर विचार केला गोलंदाजच्या ट्रॅकवरती तर म्हणजे विशाल करणं 2 धावा पुढे फलकावरती 3 धावा लागत असताना पहिलं षटक म्हणजे पॉवर पद्धत सुरू असताना गडी बाद झालाय. कुठेतरी तिथे चुकी झाली. दुसऱ्या चेंडूवरती धाव करण्याच्या नादामध्ये कॉल चुकलं दोघांचं आणि तिथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागली शक्ती यांना आपली. हा चेंडू चांगला होता. टप्पा पडल्यानंतर थोडस खाली राहिलाय. टॉप बॉलची सांगता होत असताना मैदानावरती 45चा पटला करायचा. पहिल्या सत्रामध्ये जर विचार केला तर जेव्हा सामना सुरू होता फलंदाजी करत होता ना समोर संघ तर 23 धावा पहिल्या षटकात आल्या होत्या. त्याच्यानंतर केलेला कमबॅक खूप चांगला राहिला ओमरुद्र 11 संघाचा. पण इथनं आता गोलंदाजी चांगली होतीये. हा सेंडू यॉर्कर लाईनचा होता. बॅटम मार्चा मधून निघून सरळ सुरक्षित बीट झाला. मागे फील्ड चांगली होती. शॉट थर्ड मॅनला मिळेल फक्त एकच धाव. एकने दाखवलं पुढे दाखवल कावरतो लागतात ते म्हणजेच 4 धावा 41 ची अजूनही गरज आहे. आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद. सुरेश मोठा धक्का बसतोय. त्या सागरने गोलंदाजी खूप चांगली गेली होती. त्या सागरला मात्र आता परतावं लागतंय डगआउटला. 0 वरती होतोय बाद आणि धावसंख्या 4 वरती धक्का दुसरा ओमरुद्र 11ला.
नवे फलंदाज नेतृत्व खेळपट्टीवरती जयेश उर्फ पोलाट. जबाबदारी घ्यावी लागेल धावा फलकावरती. 4 पहिला षटका अखेर धावा करायचा होता 45. आता मात्र समीकरण पुन्हा बदलत आहे आणि 10.25च्या सरासरीने 24 बॉल 41 धाव्यांचा आता करायचा. पाठलाग रोख लावेल का की या धावा पूर्ण करेल होम रुद्र 11 संघ. फलंदाजी खूप चांगली या संघाकडे. गोलंदाजी खूप चांगली झाली पहिल्या सत्रामध्ये. दुसऱ्या सत्रामध्ये आता फलंदाजी करताना दिसतोय. मैदानामध्ये उतरला संघाचा बॅकबोन जयेश खेळपट्टीवरती दिसतोय. एका बाजूला सुनील खेळतात. त्याच्या 62 मध्ये जर विचार केला तर 3 धावा अद्याप आलेत. धावा फलकावरती 4 पहिल्या षटका अखेर 2 गडी बाद. येणारे बॉल 24-41 धाव्यांची गरज. मेनवट करतो पद्माकर पवार. दादांना दादा यायचं व्यासपीठावरती. आपले सहर्ष हार्दिक स्वागत असणार आहे. खिडकाली प्रीमियर लीग 2024 या पर्वामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि सर्व मान्यवरांना मी रिक्वेस्ट करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं, जॉईन व्हायचं. आमच्या व्यासपीठाची ही शोभा आपण वाढवायची. सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा ओल्या मैदानाकडे सामना होतोय सुरू. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज हर्ष. 24 चेंडू आणि 41ची गरज. कडा लिडिंग आहे. हवेमध्ये बॉल शॉट एक्स्ट्रा कव्हरला पाठमोरा धावताना इथे सल्लूबाईने कॅच सोडलाय. कुठेतरी त्यांचा सल्लूबाईचा हाताचा पल्लू कुठेतरी कमी पडला आणि हा झेल मात्र त्यांच्या हातातून झाला ड्रॉप. हाताचा पिसारा फुलवता आला नाहीये कारण की जजमेंट चुकलं. पाठमोरे धावत होते. कठीण थोडासा झेल होता. असं झेल करणं कधी कधी सोपं नसतं जेव्हा पाठमोरा फिल्डर धावतो आणि त्याच नादात हा झेल ड्रॉप झाला. 2 धावाही मिळाला. 2 धावफलक पुढे धावफलकावरती मॅजिकल डबल फिगर दुहेरी अंकाने 10 धावा धावफलकावरती. इथे पुन्हा एकदा संधी आली आहे आणि आता पुन्हा झेल ड्रॉप झाला. पुन्हा सोपा झाला ड्रॉप. पुन्हा एकदा जीवदान मिळालंय. हा दुसरा जीवदान मिळाला फलंदाज सुनीलला आणि अजून एकदा ऍड होईल तर आपल्याला एकने पुढे 11 वरती गडी बाद. 2 चेंडू झाले. 4 बॉल अजूनही शिल्लक. गोलंदाज हर्ष नाराज दिसतोय. का नाराज होणार नाही. 2 झेल सुटलेत. एकाच फलंदाजाला 2 वेळा जीवदान मिळालंय. त्याच्या बॅटमध्ये या अगोदर चौकारी आला होता. तो आता 9 सेकंड सॅकेट एनला सरकला. हा डिटर फलंदाज जयेश करेल पहिला बॉल फेस. गोलंदाज हर्षचा एका बाजूला सेट असलेला फलंदाज. एका बाजूला पहिला बॉल फेस करणारा फलंदाज म्हणजे जयेश आला मैदानावरती. नंबर 4 चौथ्या क्रमांकावरचा पहिलाच बॉल उलटा फटका खूप चांगला. बॉलर्स बॅक टू द ड्राईव्ह. फटका चांगला आहे. सरळ दिशेने निघून झाला. सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 5चा इशारा चौकाराचा. 4 धावफलक. स्कोर बोर्ड वरती 15 धावा. चौकाराला 15 वरचा परत शेवटचा बॉल. गोलंदाज हरसा. बिग विकेट. यू मिस. आय विल डेफिनेटली. मोठा मासा मोठी विकेट सापडली आहे जाळ्यामध्ये. ती म्हणजेच ओम जय भोले आई एकवीरा गाई गावदेवी 11 या संघाचा गोलंदाज. विचार केला तर हर्षच्या खात्यामध्ये आले ही जयेश विकेट. चौकारानंतर दिलं प्रत्युत्तर. मोठा विकेट. मोठा मासा सापडला जाळ्याला 15 वरती. 3रा ओम रुद्र 11ला.
गोलंदाज ट्रॅकवरती आला गोलंदाज वेदांत. येणारा बॉल 18 धावा फलकावरती झाल्या त्या 15. 18 बॉल 30 ची गरज प्रति षटकामागे 10 ची सरासरी आता पूर्ण करायची आहे. 15 वरती 10 बॉलला फिल्डिंग मध्ये बदल असते. रक्षक असत्यांच्या मागणं चालवतोय. कव्हरला असेल स्लीपर मध्ये फिल्डर असेल एक. त्याच्यानंतर जर विचार केला तर 30 असेल आतमध्ये शॉटला एक्स्ट्रा कव्हर सज्ज असेल. एका बाजूला असेल तो म्हणजे गली रिसर्च पॉइंट लेग फर्स्ट स्लिपला बॉल मध्ये झेल होईल का. पाटला चालू आहे. चेंडू नोवास लँड मध्ये पडतो. दुसऱ्या प्रयत्न चालवला आणि 2 धावा कंप्लीट असताना 2 धावा पुढे 17 वरती 28 ची गरज. चेंडू 17 शिल्लक असतील. वेदांतला इथनं मात्र गोलंदाजीमध्ये आता कमबॅक करावं लागेल कारण की मागच्या षटकामध्ये धावा आल्या 11. 28 ची गरज. सागरला फलंदाज खेळतो तो म्हणजे सुनील. त्याच्या बॅटमध्ये 2 धावा आल्यात. नवीन फलंदाज एंटर झाला इनाट नंबर 5 5व्या क्रमांकावरती मिडल ऑर्डर मध्ये दीपकसाठी सुवर्ण संधी आहे. 3 चौकार 3 षटकार त्याच्या बॅटमधनं आले. अनिल पवारजी यांच्याकडे रक्कम 500 रुपये कॅश प्राइज असणार आहे. ते कॅश प्राइज आमच्याकडे जमा. वेदांत सुनील साठी लिडिंग एज पुन्हा मागे चालला. एससी रक्षण जजमेंट करतोय. दोघांनी सांगितलं कॉल माझा पुन्हा झेल ड्रॉप झालाय. 3रा झेल ड्रॉप झालाय फलंदाज सुनीलचा. काय चालू आहे मैदानामध्ये ते विचार केला. एका बाजूला जय भोले आई गावदेवी 11 संघाचा चुकी आणि चुकी करतोय. तब्बल 3रा झेल ड्रॉप झालाय. 3ऱ्यांदा जीवदान मिळालंय. आता या जीवदानाचा कितपत फायदा घेतला जाईल तो फलंदाज सुनील कर. दीपक सरकसाकडे धावा फलकावरती 18 लागल्यात. 27 ची अजूनही गरज आहे. 16 बॉल 27 ची अजूनही गरज आहे. साकेला दीपक सरला. दीपक साठी 3 चेंडू 3 षटकार 3 चेंडू 3 चौकारांसाठी रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज अनिल पवार यांच्याकडनं. पहिला बॉल करेल पेस वेदांतचा सेकंडला दीपक. पहिला बॉल कट केला. फटका चांगला आहे. फिल्डर आहे. प्रोटेक्शन दिलं गेलंय. स्लीपर कव्हरला फिल्डर आहे. तिथे चांगली फिल्डिंग उचलून फेकेल एखाद्या ऍक्शन मध्ये. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. तिथे पुन्हा सुटलाय बॉल. तिसरीचा प्रयत्न दीपकने केला होता. नकार. नॉन स्ट्रायकेड एंड वरनं मिळेल फक्त इथं अजून एक. म्हणजे एकूण 2 धावा जिथे एक होती तिथे मिळाल्या 2. कलेक्टिंग झाली नाही. पुन्हा थ्रो झाला आणि पुन्हा जवळ बघितलं बॅकअप ते आलं स्टँडजवळ. त्यांच्याकडनं झालेली ती चुकी आणि त्या चुकीचं रूपांतर पुन्हा दुसऱ्या धावेने. पुढचा बॉल. हा चेंडू पुन्हा कट करायचा होता. आत्ताचा चेंडू चांगला होता. थोडस खाली राहिला. आतमध्ये येणारा बॉल डॉट येतोय. गोलंदाज वेदांतचा कमबॅक करावा लागेल. या चेंडूवरती केलाय. पहिला 3 चेंडूवरती धावा खर्च केला त्याने. 5 धावा 20 फलकावरती डॉट बॉल येतोय इथे. समीकरण पुन्हा बदलतंय. धावा फलकावरती 20-25 अजूनही गरज आहे. हा चेंडू फटका चांगलाय. लॉंगॉनला क्लिअर करणारा दीपक पाटील यांचा बॅट मध्ये हाय हॅन्ड हँडसम षटकार. वजा पुन्हा एकदा शेवटचा चेंडू किंवा षटकातील राऊंड विकेटने दीपक साठी कट करायचा होता. पुन्हा एकदा चेंडू खूप चांगला आहे. धावण्याचा प्रयत्न चालवला होता. नकार. खेळ येतोय. डॉट बॉलची सांगता कमबॅक या चेंडूवरती. षटक क्रमांक संपन्न झालंय. 3 षटका अखेर धावसंघाच्या फलकावरती 26 आणि येणारे 12 बॉल 19 आता इथं असणार आहे. गरज ती म्हणजे ओम रुद्र इलेव्हन संघाला.
पहिला बॉल गोलंदाज हर्षचा ऑन साइडला मिड विकेटला चांगली फिल्डिंग होते. एका दक्षिण उचलून फेकला जाईल. एक जाम मिळेल. एक नका बोलत जाईल पुढे फुलकावर लागतो ते म्हणजेच 27. 18ची गरज आहे. बॉल शिल्लक असेल 11. 9.50 सरासरी पाठलाग करायचा धावफलकांचा. 19ची गरज होती. एक धाव तिथनं मायनस केली. 18ची गरज. बॉल असेल 11. हर्ष पुन्हा ट्रॅक वरती दुसरं शेड्यू त्याने टाकलेलं म्हणजे 11 धावा खर्च केलाय. महत्वपूर्ण विकेट की म्हणजे जयेश त्याने घेतली होती. त्या षटकामध्ये पुन्हा एकदा हर्ष जर राऊंड विकेटने समोर बोलणार. दीपक फुलटॉस बॉल त्याला दिली फक्त दिशा. फटका चांगला आहे. डीपला चाललाय चेंडू. स्क्वेअर लागला. फिल्डिंग तिथे येतील तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट होत असताना चला कोणी वादवाद करू नका. डिसिजन असेल अंपायरचा जो असेल खेळ. जर अंपायरला कोणती शंका असेल तर अंपायर रिव्ह्यू घेऊ शकतात कारण की रिव्ह्यू सिस्टीम नाही आहे. 2 धावा मिळाल्यात. 29 झाल्यात. फटका आहे चांगला. इथे स्लीपर कव्हरला फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग एका ऍक्शनने उचलून फेकतात तोपर्यंत एक जाव मिळतीये. एका दावेला आता जगडावं लागतं. एका दावेने इथनं मात्र आता ही मॅच कुठेतरी कल्लाटणी येते. धावा धावफलकावरती झाल्यात. 30-15ची गरज. चेंडू झाले 3. 9 बॉल 15ची गरज आहे. सुनील खेळतोय. सेकंड एंडला असेल. त्याचा जर विचार केलाय चौकार त्याच्या बॅटमधून जरूर आलाय पण 3 जीवदान त्याला मिळालंय. 3 जीवदानचा फायदा त्याला घ्यावा लागेल. 9 बॉल 15ची गरज. एखादा मोठा सामन्याचं भवितव्य चित्र बदलून ठेवेल. पुन्हा स्कोर बोर्ड वरती फटका चांगला आहे. डिप्ला स्क्वेअर लेग मध्ये चाललाय. फिल्डर आहे ते थोडीशी पंबलिंग मिस्टेक झाली. दुसऱ्या प्रयत्न चालवलाय. पैकी येईल सेकंड एंडला तोपर्यंत या 2 धावा 2 धावा पुढे 32 वरती. आता समीकरण पुन्हा बदलते. 13ची गरज 8 बॉल मध्ये. हे 2 बॉल या षटकातील खूप महत्वपूर्ण असतील. या अगोदर पहिली मॅच जर विचार केला ना असंच काहीतरी सामना रंगला होता म्हणजे ईश्वरी 11 आणि ब 11 मध्ये. पण खैर तिथे मात्र त्या सामन्यामध्ये मजल मारली होती ती ईश्वरी 11 ने. गोलंदाजी खूप चांगली केली होती. इथनं सुद्धा तसंच काहीतरी करावं लागेल. ते म्हणजेच पाटील ब्रदर्स जय बोले आई गावदेवी 11 संघाला फुलटॉस बॉल गॅप मध्ये चाललाय. फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये झालेली चुकी. दुसरीला प्रयत्न चालवलाय. 2 कंप्लीट होत असताना 2 ने पुढे दाखवलं जाईल. दाफलकावरती एकूण 34. 11ची गरज. बॉल 7. शेवटचा बॉल घेऊन चेंडू खूप महत्वाचा असेल तो म्हणजेच पाटील ब्रदर्स जय बोला आहे गावदेवी 11 संघाला. तर तो चेंडू कुठेतरी एखादा मोठा फटका. ओम रुद्र 11ला फटका चांगलाय. ऑन साइडला टिपलाय. संपलाय. सुनीलचा खेळ. सुनील धक्का 34 वरती. फलंदाज धक्का क्रमांक 4 फलंदाजी करणारा ओम रुद्र 11 संघाला. चला स्पीडअप करा अंपायर महेश. चला मित्रांनो प्लीज स्पीडअप करा. आपल्याकडे वेळ खूप झाला. अगोदर आपली दुसरी मॅच चालू आहे. जर जवळपास इथनं विचार केला
तर नक्कीच आपण बघू शकतो टायमिंग झालंय 12:28. अजून 6 ते 7 सामने आपल्याला कव्हर करायचे. स्लॉग ओव्हर मध्ये डेथ ओव्हर मध्ये दिल्या सामन्याचं भवितव्य गोलंदाज किरणच्या हातामध्ये. आणि रिक्वेस्ट आहे प्लीज त्या झाडाजवळ जेवढे प्रेक्षक उभे आहेत त्या सर्वांनी जे बसला आहे ना तिकडे नक्कीच आपण बघतोय झाडासमोर जो प्रेक्षक बसलाय निखिल आहे ऍक्च्युली. दादा प्लीज बाहेर दादा प्लीज रिक्वेस्ट आम्ही वारंवार कॉल करतोय आपण बाहेर येऊन बसा प्लीज. ते ग्राउंड आहे जे चेंडू मागे येतो तेव्हा फिल्डर तुमच्याकडून धावत येतो. 6 बॉल धावा गरज अकराची. किरणच्या हातामध्ये भवितव्य सोपवलं दीपक साकडेला. पहिला बॉल लॉंग ऑनला फटका चांगला आहे. जजमेंट एवढा चांगला टिपलाय जाईल पुन्हा तिथे क्षेत्ररक्षक महेशने फलंदाज होतोय बाद अजून एक धक्का होम रुद्र 11ला. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती स्वतः संघ मालक ओम रुद्र 11 संघाचा उमेदवार मैदानावरती येणारे बॉल 5 धावांची गरज असणार आहे. इकडनं 11 5 बॉल 11ची गरज ओम आला मैदानावरती. पाच बॉल 11ची गरज. 10 धावा जर झाल्या प्रत्येक चेंडू मागे 2 तर सामना होईल 4. आणि जर सामना बरोबरी सुटला तर होईल तिथे सुपर ओव्हर. सगळ्याला गोलंदाज जागवरती किरण सज्ज होतोय. ओव्हर द विकेटला पहिलाच बॉल फेस करताना चेंडूला सरळ फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. इथे मात्र ओमच्या बॅटमधनं आलाय सामन्याचं चित्र बदलून देणारा षटकार. 6 धावा पुढे या फलकावरती एकूण लागतात त्या म्हणजेच 40 धावा. 5ची अजूनही गरज आहे. येणारे बॉल असतील शिल्लक 4 बॉल 5. डगआउट मधनं आवाज देऊ नका प्लीज प्लीज. खेळाडू पक्षामधनं डगआउट मधनं कोणी आवाज देऊ नका. येणारे बॉल 4 धावांची गरज. 5 सामना बरोबरी सुटला तर मेडन ओव्हर घेतली जाईल. हा सेंडो हवेमध्ये. आता इथे मात्र झेल होईल का? तो झाला ड्रॉप. दुसरा फिल्डर मात्र इथे चेंडूवरती तो महेश चेंडूवरती पोहोचेल तोपर्यंत या अजून 2 धावा कंप्लीट होत असताना 2 ने धावा पुढे 42 वरती. 3 बॉल 3ची गरज. ओम आला. ओमने मात्र षटकार टोकलं. दुहेरी धावा घेतल्या. सामन्याचं चित्र पूर्णपणे डेव्हलप बदलून ओमच्या हातामध्ये आता भवितव्य. स्वतः संघ मालक मैदानावरती गेलतोय. ओम सगळ्यांना सफल झाले. मन बनवलं जागा बनवली. पुन्हा एकदा इथे ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू बाटा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. आता दबाव असेल फलंदाज ओम वरती. 2 बॉल 3ची गरज. 2 बॉल मध्ये 2 जरी आल्या तरी इथनं मात्र सामना बरोबरी सुटेल. सुपर ओव्हर होईल की नाही सामना कोण जिंकणार हे मात्र येणाऱ्या चेंडूवरतीच कळणार. गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा गोलंदाज सज्ज होतो किरण ठाकूर. ओव्हर द विकेटने हा चेंडू टॅप केलाय. चांगली फिल्डिंग शॉट मिड ऑनला होती. मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. आता सरकला कडेला फलंदाज वैभव. 1 बॉल 2ची गरज आहे.
वैभव सरळ असा खेळला, त्याच वैभवने पहिल्या षटकामध्ये 23 धावा खर्च केल्या होत्या. आता त्या वैभवला 23 मधून 2 धावा करावाच लागतील, कारण की त्या 23 धाव्यांचा जर बदला घ्यायचा आहे, या मॅच मध्ये हिरो बनायचं आहे, तर हा क्षण मात्र वैभवसाठी खूप महत्वाचा आहे. 1 बॉल 2 ची गरज सेकंड एंडला. वैभव एक जर काढली तर सामना बरोबरी सुटेल, मग सुपर ओव्हर खेळवली जाईल. जर 2 काढल्या तर इथनं सामना जिंकणार ओम रत्न 11 संघ. जर डॉट बॉल आला, विकेट मिळाली तर सामना मात्र पाटील ब्रदर्स, जय बोले आई गावदेवी 11 या संघाचा बाजूने. कोण जिंकणार? 1 बॉल 2 ची गरज. सर्व फिल्डर जवळ आणलेत. सिली मिडॉप शॉट मिडॉप अगदी फलंदाजा समोर फिल्डर आणलेत. 1 बॉल 2 ची गरज. मास्टर माइंड अस्टांचा मागे फिल्डिंग सजवताना महेश अँड कंपनी. किरण शेवटचा बॉल. इथे मात्र विजयाचा फटका, विजयाच्या 2 धावा येत आहेत फलंदाज वैभवचा बॅट मधनं, आणि सामना जिंकला इथनं तो ओम रुद्र 11 संघाने. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक. जय बोले आई गावदेवी 11 महेश अँड कंपनी सामना जिंकत मात्र इथनं इथे तिकीट ओपन झालंय ओम रुद्र 11 संघाचं. नेक्स्ट मॅच असेल ईश्वरी 11 आणि त्यांच्या विरोधात विराई 11. नाण्यापैकी जिंकली होती करणने ईश्वरी 11चा आणि प्रथम स्वीकारली फलंदाजी ऑस्ट्रेलियन, आणि तो मात्र हा निर्णय त्यांनी घेतला, फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, आणि इथनं आता फिल्डिंग साठी इन्व्हाइट केले विराई 11ला.